वासूला भूक लागली. एक्झाम्पल आधी तुम्ही काढा थोडे एक्झाम्पल, काय म्हणजे लसामसावी काढा, त्याच्यानंतर अपूर्णांकाचा शिकूया, त्याच्यानंतर दशांश अपूर्णांकाचा शिकूया. म्हणजे पहिल्यांदा पूर्ण फॅक्च्युअल शिकूया, त्याच्यानंतर शब्दगणित घेऊया पुढल्या लेक्चरला. ओके, आज फक्त तिन्ही प्रकारचे काय शिकायचे आहेत, दशांश, अपूर्णांक आणि साधारण. ह्यांचं काय काढून घ्यायचा, लसावी आणि मसावी एवढं काढून शिकायचं. चला घ्या पहिले एक्झाम्पल. लसावी काढायचं, लसावी मसावी. 6 10 18. आता मी तोंडी पण सांगतो कसं काढायचं. खरं कसं, त्याच्यासाठी थोडा पाडा पाठ पाहिजे, थोडस गुणाकार स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे बघा समजा 3 संख्या दिल्यात, 2 संख्या तुम्ही काढू शकता तोंडी, असंच येते. 3 संख्यांचं कसं काढायचं बघा. पहिल्यांदा ह्या 2 संख्यांचा विचार करा, 6 आणि 10चा. समजा 5 10 असे अंक आलेत तर एकक स्थानी 5 यायला पाहिजे. 5 आलं तर 5 आणि 10 यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. 10 आलं तर काय येणार, 0 यायला पाहिजे एकक, तर 10 भाग जातोय, बरोबर आहे. मग 6च्या पाड्यात 0 कधी येते, 30 येते. म्हणजे ह्या दोघांनी भाग जाणारी पहिली संख्या कुठली आली, 30, बरोबर आहे, जवळची 30. आता ह्या 30चा आणि 18चा विचार करायचा. आता इथे 0 आलंय म्हणजे इथं पण 0 यायला पाहिजे. 18च्या पाड्यात 0 कधी येते, 90ला येते. मग 90ला 30 भाग जातोय. याचा अर्थ असा किती येईल, 90. किंवा लय झोंबडं नको, काय नको, असं पाहिजे असेल असं घ्या, असं सोपं आहे. 2 भाग गोल करा, किती येणार, 3 5 9. परत 3 कॉमन निघते, 1 5 3. कशाला मला एवढं सांगायचं, एक गुणाकार करा, 3 2 6 6 5 30 30 1 90. पर काटकोनात रेषा मारा, हे करा, गोल करा. ज्याला हे नको वाटतंय त्याला हे सोपं वाटते, आणि याला कुठं किचकट डोक्यात करा, पेन वापरा, त्याला ते सोपं वाटते. तुमच्या म्हणण्यानुसार आहे. घ्या पुढचं घ्या. आठ 12 36. किती, 72, बरोबर काय. लसाई मसाई दोन्ही सांगा. त्याचा मसाई किती येईल, 4, बरोबर. खालच्याच किती, 18 24 36 72 येतोय. मसावी 6, बरोबर. लसावी मसावी. किती, 1 लसावी. आता जर का कोणाला माहिती नसेल की या 2 संख्या ह्या मूळ संख्या आहेत, तर घोटाळा होऊ शकतोय. 2 न भाग जातोय का, 3 न भाग जातोय का, 4 न जातोय का, 8 न जातोय का, जाईनच कशानं, 17 न जातोय काय, असं पुढे जायला लागतंय. लक्षात आलं काय. हा, याला पण कशानं भाग जात नाही, याला पण कशानं भाग जात नाही. आता पाठीमागची स्लाइड आठवा, कुठे गेलं. जोडमूळ संख्या असतील किंवा एक मूळ असेल किंवा दोन्हीच्या दोन्ही मूळ असतील तर काय करणार, मसावी नेहमी किती येईल, 1. लसावी किती येईल, त्यांचा गुणाकार. म्हणजे तुम्हाला कशाचा गुणाकार करायचा आहे, 23 गुणिले
हा तेच ते. हे नॉलेज आपण बाहेर जाऊ द्यायचं नाही, अजिबात नाही. उत्तर काय येणार? 83 गुणिले 23. उत्तर येते 1900. ह्याचं उत्तर 1909 येत नाही. चला पुढचं घ्या. 26, 28. काय येणार? गुणाकार आणि निमपट येणार. का? समसंख्या आहे. आताच मागची स्लाइड दाखवली, त्याच काय सांगितलं? दोन क्रमगत येणाऱ्या समसंख्यांचा गुणाकाराची निमपट हा काय असतो? याचा गुणाकार करा 26 आणि 28चा आणि त्याला 2 न भागा, तर तुमचं येऊन जाईल. उत्तर किती येते? 26 गुणिले 28 भागिले 2, 13. 13 टे 4 हा चाले 13 दोन्ही 26 आणि 10 झालं. अपूर्णांक घेऊया. हे सोपं आहे. हे प्रॅक्टिस अजून अपूर्णांकामध्ये पण हीच प्रॅक्टिस होणार आहे. घ्या. आधी काढा. लसावी, अपूर्णांकाचा लसावी पण काढायचा आणि मसावी पण काढायचा, दोन्ही पण काढायचं. लसावी मसावी दोन्ही पण काढायचं. हा काय काढला? लसावी मसावी चूक. हे दिले. फक्त लसावी म्हटलं तर हे ना, फक्त मसावी म्हटलं तर हे ना, याचा अर्थ सगळंच काढून घ्यायला लागते. बघा मी पहिले काढून देतो. अजून एक गोष्ट सांगतो. आपल्या मनात येते 3 चौक 12, 3 5 20, सॉरी 3 चौक 12, 4 5 20, 4 न 2 मिळून भाग जातो, भाग घालू तो असं मनात घ्यायचं. इथे जातोय 5 न भाग, 5 सोपा अंक, छोटा अंक येतो ना, तोपर्यंत अपूर्णांकाला भाग घालवायचा नाही. जोपर्यंत 1 2 3 4 चारही संख्यांना जोपर्यंत एका संख्येनं भाग जात नाही तोपर्यंत भाग घालवायचा. जिथं भाग घालला तिथंच गणित आधी सांगतो चुकलं, येत नाही, उत्तर निघणार नाही. मग काय केलं? आहे तसंच ठेवलं. म्हणजे ठेवलंय. आता तुम्हाला काय करायचं आहे? 12चा आणि 10चा लसावी आणि मसावी काढून घ्यायचंय. बरोबर आहे? 2 आलं, 6 आलं, 5 आलं. मसावी आला किती? 2. बरोबर आहे काय? आणि लसावी किती आला? 12. 12 पंचे 60. हा कशाचा आला? अंशांचा. आणि छेद इथं साईडला काढून घेऊया. छेद काय येईल? 20 आणि 15 आहे. 5 बाहेर निघलं, कॉमन निघलं, त्याला गोल केला. बरोबर आहे? इथं आलं 4, इथं आलं 3, परत काय कॉमन निघत नाही. मसावी किती आला? 5. लसावी किती आला? 4 त्रिकम 12. 12 पंचे 60. बरोबर. आता अपूर्णांकांचा मला काय काढायचं आहे? लसावी. तर अंशांचा काय घेणार? लसावी. छेदांचा काय घेणार? मसावी. अंशांचा लसावी किती आहे? 60. छेदांचा मसावी किती आहे? 5. म्हणजेच किती उत्तर येईल? 12. हा भाग घालावा शेवटा, चालतो, काय अडचण नाही. बरोबर आहे? त्याच्यानंतर मसावी बरोबर काय येईल? मसावी बरोबर मसावी येणार. मसावी बरोबर काय येईल? अंशांचा छेदाचा लसावी. अंशांचा मसावी किती आहे?
5 कोण म्हणते ते? हा, छेदांचा लसावी किती आहे? 60. 2/60 म्हणजेच किती? हाला लसावी, हाला मसावी, असं काढायचं. घ्या. देऊ पुढचं एक्झाम्पल. अच्छा, कसं काय? 3/4, 6/7 आणि 9/8 यांचा लसावी आणि मसावी काढायचा आहे. समजलं? 3/4, 6/7 आणि 9/8 यांचा लसावी आणि मसावी दोन्ही पण काढायचा आहे. कसं कसं काढणार? अंशांचा लसावी मसावी सेपरेट काढून घेणार, छेदांचा लसावी मसावी सेपरेट काढून घेणार आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फक्त ठेवणार किंमत निघते. सोडून समोर दिलेला आहे. काय शंका? ओके, पॉईंटचं घेऊया. घ्या लागलंच म्हणजे पॉईंट झालं की तुम्हाला सोडाय बरं. मला वेदले दमलायचा अभ्यास करून करून. आता पॉईंटचा सोडवला, उद्या गेल्यानंतर शाब्दिक वरती शाब्दिक गणित दिलीत आणि त्यात कुठेतरी पॉईंटचा आला आणि जर का तो परत चुकला मग तुम्ही फुटला. आधी सांगतो, इथे समजा नाही, इथेच विचारायचं पॉईंटचं मला समजायला नाही, परत सांगा. पण पुढे गेल्यानंतर ज्या मी शाब्दिक गणित सांगणार, माझं इंटेन्शन तिथं काय असणार आहे की शाब्दिक गणित समजू दे, यांना पॉईंटचा लसावी करता येतो. म्हणजे मी पाठीमागचा पायरी धरून चालणार ना, हाय 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 तर खालचं समजले. नाही तर फाउंडेशन इसकडायचं आणि वरती इमारत काय बांधून उपयोग आहे. चला या. 0.6, 9.6, 0.36 काय करायचं कसं करायचं मी तुम्हाला सांगितलं मागच्या लेक्चरला. झिरो 0.6, 9.6, 0.36
चूक. मी तुम्हाला मागं सांगितलं, दशांश अपूर्णांकाला तुम्ही अपूर्णांकात कन्वर्ट करायला लागला, चुकणार. त्याला चुकून चालणार नाही, त्याला करायचंच नाही. याच्यासाठी काय सांगितलं, पहिली स्टेप काय सांगितली आपण मागल्या लेक्चरला, काय करा, दशांश चिन्हानंतरची पद समान करून घ्या, पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन काय सांगितली, की दशांश चिन्ह घालवा आणि काय करा, जे संख्या मिळाल्या त्यांचा लसावी मसावी काढून घ्या, आणि ते उत्तर काढल्यानंतर जेवढी पद समान केली तेवढी काय करून टाका, देऊन टाका. बघा मी एक सोडून देतो. किती पद आहेत, किती पद आहेत, किती पद आहेत, इथे किती होणार, इथे किती होणार, इथे किती होणार, संख्या काय झाल्या 60, 960, आणि आता यांचा काढा. बघा छेद छेद आणि कुठे आला तुझा, पहिल्यांदा किती भाग जाईल, 6 न भाग जाईल, 6 न घालवा, याला गोल करा. का गोल केला, सगळ्याला भाग जातोय. बघा परत पहिल्यांदा काय आला, पहिल्यांदा 10, 6 1 6 उरले 3, 6 6 36, परत 6, परत किती भाग जातोय, 2 न भाग जातोय काय, 2 न घालवा, गोल करा, किती येईल 5, इथे येईल किती 80, इथे किती येईल 3. आता परत भाग घालवा, 5 न जातोय, 5 1 5 16 85 3, बरोबर आहे काय. त्याच्यानंतर परत कोणाला भाग जातोय काय, नाही. आता लसावी मसावी काय येईल, गोल केल्यांचा गुणाकार, 6 गुणले 2 किती येईल 12. त्याच्यानंतर 6 2 12, 12 5 60, 60 3 180, 18 गुणिले 16, 16 टे 16 1 16, 16 12 म्हणजे किती येईल 288. तुमचा काय आला 288 लसावी, 288 लसावी आला. आता तिसरी स्टेप काय सांगितलं, किती पद समान केली आपण, 2 पद समान केलीत, तेवढी पद आहेत तशी त्याच्यानंतर देऊन टाकायची. म्हणजे इथं 2 पद म्हणजे किती येईल 0.12, इथे किती येईल 2. बरोबर आहे का चुकली काय, एक मिनिट. हा इथं 2800 रे, शून्य राहिले एक, म्हणजे उत्तर किती येईल 28. तेच म्हणलो माझा, मी एवढी ही संख्या आली मगाशी तर बडबडून बडबडून सांगितले 9.6च्या पुढचं उत्तर येणार असावी, आले किती 2, आज कसं झालं म्हणलो, शून्य घ्यायची राहिली इथं मगाशी, 60ची शून्य घ्यायची राहिली, म्हणजे मसावी किती येईल 0.12, लसावी किती येईल 28. आणि देऊ, आता सोडायला पाहिजे, आता चुकता कामा नाही. कोण रे त्यो, सोपं एकदम सोपं आहे, घ्या 0.12, 3.6 आणि 1.08 घ्या, एकदम सोपं. हे विचारलेला प्रश्न आहे. प्रत्येक गणिताला म्हणा स्वतःला, ह्याच्यापेक्षा सोपं काय नाही, ह्याच्यापेक्षा सोपं काय नाही, असं नका अवघड ते. काय येईल, किती 108 त्याच, हा चुकले बघ, काहीतरी चुकले, 1.40 नाही, चूक, पॉईंट द्या की, पॉईंट मी देऊ काय, हा आता कसं आलं 10.80,
88 मसावी अजून मी 12 म्हणतात बघ 0.12 आफ्रिकेत एक मसाई पठार आहे आफ्रिका खंड मसाई पठारीचा सोडली पाहिजे आदिवासी लोकांच्या लेखा आदिवासी म्हणलो हा बघा किती येणार इथं फक्त एक वाढणार किती होणार 360 इथे किती 108 इथे किती होणार 120 12 जाते 120 लगेच म्हणजे 120 ना 2 3 किती भाग जातोय बघा 12 ने सगळ्याला भाग जातोय 12 येतोय मसावी 1 12 त्रिक 36 30 आणि 12 90 परत 3 भाग जातोय 3 1 10 3 परत भाग जातोय काय नाही मसावी किती आला 12 2 पदानंतर 0 द्या पण द्या झालं 0.12 12 त्रिक 36 36 गुणिले 3 36 त्रिक 72 वा 108 108 वरती हे 0 मी तुम्हाला सांगितलं पाडा कुठला लागतोय आणि सारखा तुझा लागतोय येतोय तो अल्गोरिदमच तसा आहे 36 35 45 75 हे मी माहिती पटपट फास्ट होते कॅल्क्युलेशन किती होणार हे शून्याने दिलं 2 पदांत म्हणजे किती 10 पॉइंट ओके देऊ अनेक बास थांब मग आणि 2 देणार मी बास म्हणलं की आणि 2 घ्या किती 1.5 मसावी आणि सांगतोय का काय होतं माहितीये काय तुमच्या ऑप्शन मध्ये देताना पण ही 5 तसे देतात ती का माहितीये काय तुम्ही माहितीही चुका करणार असतात आणि लगेच झालो यावर्षी पोलीस ठीक आता ऐकत नाही लगीन पण ह्याच वर्षी आणि टिक टिक बाहेर आल्यावर कळते बाहेर आलो परवा मुंबई पोलीसचा पेपर झाला बरोबर आहे पहिल्यांदा पेपर सोपा आहे पेपर सोपाच होता मार्क पडणार 90 92 हाय सर 92 पण नाही संध्याकाळपर्यंत नाही सर इकडे तिकडे 4-5 होते 85 येतोय परत इकडे तिकडे दुसऱ्या दिवशी जायचं पण आणि कोणतं सांगते ना अरे हे चुकले हे असे अरे ही ट्रिक असं विचारलं झालं नाही आले सर 81-82 वरती आले आन्सर गेले 2 दिवसानं फोन उचलायचा पण सर 72 वरती आहे काय नाही सर मातीच खाली शेवट काय नको ते चुकलोय अवघड सगळं केले सोपं चुकले सिली मिस्टेक बी नाही मी मातीच खाऊन आलोय हे चालू का तर तिथं म्हणते ना आपल्याला आपला कॉन्फिडन्स पेपरच्या वेळी असा असतोय पीकला हे बरोबरच आहे हेच बरोबर आहे आणि आपण जी तुका मारला असतो ते पण आपला बरोबरच वाटत असतोय ह्योच येणार आणि बाहेर आलं तर ते सगळं चुकत असते चुका लागली की मला असं वाटतं की पुढल्या वर्षी फिजिकलला जास्त मार्क पाडायचं हा चला किती येणार हे येणार 5 हे येणार 25 हे येणार किती 150 5 न भाग जातोय सगळ्यांना 5 1 5 सॉरी किती 30 परत 5 याला गोल करा फक्त 1 6 5 5 25 25 150 आणि हे एकटं 5 मसावी इथं आला किती 0.05 पॉइंटचा मसावी पुढे गेल्यानंतर तुम्हाला कुठं लागणार हे पण सांगतो ज्यावेळी तुम्ही कपड्याचे तुकडे करणार दोरखंड कापणार पट्टी मोजणार त्यावेळी तुम्हाला लागणार आहे लक्षात आलं काय ओके आता तिथं काय सांगतात मीटर सेंटीमीटर मध्ये देतात पॉइंट मध्ये देतात आणि ते आपल्याला कन्वर्ट करून घ्यायचं आहे ओके
काय अडचण येतोपर्यंत? पुढच्या लेक्चरला शाब्दिक ग्रंथ होतील गुरुवारी. चालू. हा 1.5 1.5. ओके. म्हणजे आता मग सांगितलं ती चालं, लहानात लहान संख्या मसावी याला, मोठ्यात मोठी संख्या. ओके.